सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्शेल संकट, कराल दुर्घट भवसिंधू. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी, तयाच्या चिंतने निर्शेल संकट, कराल दुर्घट भवसिंधू. तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्शेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. चरणा संतारी उतरे चरणा संताच्या, चरणा संताच्या, चक्रोपादाने गतीचा, चरण संतांचे, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण, होई सकळ विद्येचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरणात श्रीगुरुचे नमस्कारून आता उपाय वन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमृतची परिमूर्तू कारुण्याचा. एक एक विठ्ठल, एक एक आता मज साये करावे देवा, करावे देवा, तुझी घेई सेवा, तुझी घेई सेवा, सकळ गोवा बोली. आता मज साये करावे देवा, करावे देवा, तुझी सेवा सकळ गोवा बोली. आता मज साये करावे देवा, तुझी घेई सेवा, सकळ गोवा बोली. तुझी घेई सेवा, सकळ गोवा बोली. आता मज साये करावे देवा, तुझी घेई सेवा, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्शेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त असते.
चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा चारिचरणाचा उपदेश करणारा असा अभंग आजच्या या प्रासंगिक कीर्तनासाठी निवडलेला आहे। आजचं हे संकीर्तन श्री क्षेत्र शिरसगाव येथे विजयादशमीच्या मुहूर्तावर शुभ मुहूर्तावर चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानेद्य सोहळा काकडा भजन गाथा तुकाराम महाराज गाथा श्रीमद भागवत कथा या भागवत कथेचे प्रवक्ते हरिभक्तीपरायण परम आदरणीय परमपूज्य वेदांतचार्य हरिभक्तीपरायण आमचे वैभव महाराज जगताप यांच्या अमृतमय मुखातून वाणीतून आपण सर्वजण श्रीमद भागवत कथा श्रवण करतात। हरिपाठ संकीर्तन हरिजागर सर्व कार्यक्रम चालू आहे। समस्त सर्व गावकरी मंडळी गावातील भजनी मंडळी परगावून आलेली सर्व अत्यंत गुणवान भजनी मंडळी सर्व महाराज मंडळी अत्यंत सूक्ष्म अशा बारीक विचाराची सर्व श्रोते मंडळी गायक मंडळी वादक मंडळी महिला मंडळी ज्ञानदान करणारी अन्नदान करणारी वर्गणी देणारी संपूर्ण या ठिकाणी उपस्थित सर्व हरिभक्तीपरायण सर्व भक्तगण मंडळी या सर्वांच्याची चिंतन सेवेसाठी आज निवडलेला अभंग आज या सप्ताहातील 5वा दिवस आणि 5व्या दिवसाची पौर्णिमेची सेवा गुरुपौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा आजची ही कोजागृती पौर्णिमा आहे। पौर्णिमा आहे परंतु काही कालानंतर येणारा जो पर्व काळ असतो ज्याला ग्रहण म्हणून कधीतरी एखाद्या वेळेस असा योग येतो, नेहमी येत नाही, कधीतरी ते ग्रहण आणि काकड्याचा महोत्सव सुरू होत असल्यामुळं उठा 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 जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथ भावे चरणी ठेवा माथा चुकवा व्यथा म्हणून। आणि गतवर्षीचा हा अभंग झाला म्हणून त्या अभंगाला घेतलं नाही। सारासार विचार करा उठा उठी उठा उठी को जागृती। आणि आज पाणी दूध अन्न भोजन इतर गोष्टी व्रज्य फक्त नाम धरा कंठी आणि त्यांना फायदा कायाच्या चिंतने खग्रास ग्रहणाचे निर्शेल संकट त्याचं संकट निवारण व्हावा अशा अनुसंधाने घेतलेला हा अभंग चिंतन सेवेसाठी को जागृत अपभ्रंश होतो एखादबार कोजागिरी पौर्णिमा को या शब्दाचा अर्थ आहे कोण। माझ्या ठिकाणी कोण कोण जाग आहे को जागृती को जागृती जागे जागे सर्वजण जागे आहेत का माझ्या ठिकाणी को जागृती पौर्णिमा म्हणून निवडलेला अभंग। सारासार विचार करा उठा उठी हे जन हो लोक हो
तुकाराम महाराज सर्वांना विनंती करतात, उपदेश करतात. कुठे कुठे विनंती केली, कुठे कुठे उपदेश केला, कुठे कुठे मार्ग दाखवला, कुठं कुठं सहनशीलतेच्या गप्पा सांगितल्या, गोष्टी सांगितल्या, कुठे कुठे स्वानुभव सांगितला, कुठं कुठं आपला छंदात त्यानं गायलं. ज्याला नाटाचे अभंग म्हणून ते स्वछंदातले आनंद आहेत. विठ्ठल अमुचे जीवन अगनिगमाचे स्थान, हे दैवताच्या आपल्या अनुसंधाच्या छंदातले जे अभंग आहेत, स्वछंदातले ते नाटाचे अभंग आहेत. तसा हा उपदेश करणारा अभंग आहे. तुम्हा आम्हा सर्वजणांना जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की बाबा हो, लोक हो, उठा, विचार करा. विचार तू म्हणाल महाराज आम्हाला तुकाराम महाराजांनी सांगावा विचार करायची एवढी गरज काय? आम्ही का विचार करत नाहीत का? आणि विचार केला नाही का? विचार करत नाही असा माणूस नाही, पण चांगला विचार करीत नाहीत असे माणसं फार थोडे आहेत. विचार करत नाही. आपण प्रत्येक जणांना विचार केलाय. आता तुम्ही इथे सर्वजण कीर्तनाला आला, सर्वजण विचारानंच आला, विचाराशिवाय आले नाही. विचार करत नाही हा माणूस नाही. मग तुकाराम महाराजांना सांगायची तरी काय गरज आहे? नाथ महाराजांना तेच सांगितलंय, करा रे बापानो साधन हरीचे. पुन्हा एका प्रमाणात महाराजांना असंच सांगितलं, तुम्ही ऐकत नाही म्हणून. अरे तुम्ही ऐकत नाही, वाज तसे बोंब कोणी, हे सांगण्याचे तरीकेत मार्ग आहेत. कधी कधी दमाने, हळूहळू, कधी कधी जलद, कधी कधी क्रोधाने. करा रे बाबा, किती सांगू तरी ते पुढचे नाहीच ऐकलं. इथे महाराजांनी तुम्हाला आम्हाला विचार करायचं सांगितलं. विचार कोणता विचार आहे? कोहम कथमिदम जातम कोय कर्तस्य विद्यते. मी कोण आहे? माझा कर्ता कोण आहे? मी कुठून आलो आणि मला जायचंय कुठे? आला कुण्या गाव, कुठून आलो, कुठून आलोत हे माहित नाही. कुठून आलोत हे माहित नाही. कशावरून? देशवेसन Hallelujah.
माहित नाही, कुठून आलोत माहित नाही, नसू द्या, जायचंय कुठं हे माहित नाही. आला शिकोठोनी जायचं पुण्या गावा, कुठे जायचं हे माहित नाही. देश वेश नो हे माझा, सहज फिरत आलो. काय आपले काय आपले, पण भानगड अशी प्रमाणात काय आपले, बारीक ध्यान दिलं तर प्रमाणात काय आपले, आणि कीर्तन संपल्यावर काय मापलं नाही. अरे बाबा भानगड येता. देश वेशनो हे माझा, सहज फिरत आलो. तू काय अपुरी का, तू काय अपुरी का, सौदागर है तुझे अपने वतन को जाना. जिथून आलोत ना, जिथून आलोत तिथं पोहोचल्याशिवाय माणसाला बरं वाटत नाही. दुसरीकडे मुक्कामच करू वाटत नाही. आता आपले होतीत ते भाग्या की आपल्याला सवय लागली कुठं मुक्काम करायची. करू नये. ज्या ठिकाणाहून आलो त्या ठिकाणावर मागे गेलो पाहिजे, पोहोचलो पाहिजे. काय अपुरी का, सौदागर है तुझे अपने वतन को जाना है. हे सर्वजण म्हणतात माझं नाही, माझं नाही, माझं नाही. नव्हे तुझा परिवार, द्रव्यदारा, क्षणभंगूर, हे तुझं काही नाही. विवेक काय, अविवेक काय, ज्ञान काय, अज्ञान काय, सत्य काय, मिथ्या काय, बरं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय, लोक हो याचा तुम्ही काय करा. सारा
विचार करा, विचार. तसं संसारात बी विचाराची, परमार्थात सुद्धा विचाराची. दोनच गोष्टीत विचार नाही, प्रत्येक गोष्टीत विचारच नाही. विचाराशिवाय गोष्टच नाही. करिता विचार तो हा दृढ संसार. विचार केल्याशिवाय कुठल्याच गोष्टी होत नाहीत. विचारा विचारा वाचून समाधान नाही. विचार जर नाही केला तर माणसाला त्याच्यासारखं दुःख नाही. एखाद्या वेळेस मनुष्य विचारानंच दुःखी होतो, विचारानंच दुःखी होतो. मग तो कोणचा विचार असेल? काही माणसं सतत विचार करतात, सतत विचार करतात, पण सारखे दुःखी राहतात. विचारच दुःखाचा करतात. स्वप्नातही असा विचार येऊ नये की दुसऱ्याचं वाईट व्हावा. स्वप्नात सुद्धा नाही. जागृतीतला तर विषय वेगळाच. स्वप्नात सुद्धा येऊ नये. स्वप्न सुद्धा चांगले पाडावा. स्वप्न सुद्धा चांगले पाडावा. पण स्वप्न चांगले पाडण्यासाठी जागृतीतला व्यवहार सुद्धा चांगलाच व्हावा. व्यवहार जर वाईट असेल तर स्वप्न देखील चांगले पडत नाही. म्हणून जीवनात समाधान माणसाला प्राप्त होण्यासाठी विचाराची गरज आहे. विचारे विचारिता निरसले प्रपंच सहज. ते सहज निष्ठून पडलं पाहिजे. सहज. काही पाडण्याचा प्रयत्न करतात पण पडत नाही. पाडण्याचा प्रयत्न करतात पडत नाही. हे सहज गळून पडलं पाहिजे आपोआप वयानुसार. परमार्थात आलेल्या माणसाचं तर कधी गळून पडलंय हे ध्यानात नाही यावा. एखादबर ओवीच पाठ असती, सांडोनी अंगाची खोळी. पण त्या अवस्थेपर्यंत नाही. अहो खोळच आली नाही तर पडणच कुठून. खळ नाही आली. अहो एखादबार खळ आली पण खोळ नाही आली. ती खोळ पडलेली कळू नये. या शरीरातलं सगळं गळून गेलेलं कधी माणसाला ध्यानात येऊनी, मनात येऊनी, याच्याविषयी आसक्ती राहूनी, हे सगळं निष्ठून गेलं पाहिजे. विठाला विठाला विचार करायचा सांगितला. विचार सत्य काय? सत्य फक्त परमार्थ. सत्य तो सत्य
सत्य तू विठ्ठला. सत्य ते नाम सत्य, देव सत्य, बाकीचं असत्य, बाकीचं नाही. जसं नाथ महाराजांच्या शब्दात पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, हरि विना सारा व्यर्थ, व्यर्थ हरि विना पसारा. पिंड देह स्थिती, त्याच्याशिवाय बाकीच्या गोष्टी मिथ्या, असत्य, नाशिवंत. एकट्यामुळं सगळं, एकट्यामुळं तो परमात्म्याला नाव आलंय सत्य. शास्त्रीय भाषा सच्चित आनंद परमात्मा, असत जड दुःख शरीर, ज्याला सत म्हणू. पुन्हा व्याख्या विचारसागराची, तिन्ही काळात जे असत राहत त्याला वास्तव म्हणतात. ज्याचा तिन्ही काळात बाद होत नाही. काल परिच्छेद, वस्तू परिच्छेद, ही गोष्टी मावळतात. आणि याच्या नंतरची अवस्था आहे, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. या पदापर्यंत येण्यासाठी विचाराची गरज आहे, ती बी खऱ्या विचाराची. जोपर्यंत खरा विचार सुचत नाही तोपर्यंत खोटा विचार बाजूला सरकत नाही. चांगलं खाण्याच्या समोर आल्याशिवाय वाईट मनुष्य टाकून देत नाही. त्याग तेव्हा चांगलं आलं तर बाकीच्याच वृद्धी होतो. जसं ज्ञानाने अज्ञान जातं, ज्ञानाने अज्ञान जातं, खऱ्यानं हे खोटं जातं, प्रकाशानं हे अंधार जातो. ज्ञानोबा अमृतानुभवमध्ये सांगतात, सूर्याशी अंधकारू कै झाला होता गोचरू. सूर्याला जसा अंधकार माहित नाही, आता दिलेलं प्रमाण, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. त्या सद्गुरु रूपी अंजनाने माझी दृष्टी दिव्य झाली. मला आता दोन दिसत नाही म्हणून दिव्य झाली. ज्याला दोन दिसतंय तिथे दृष्टी मात्र दिव्य झाली नाही. दृष्ट्यामध्ये फरक आहे. दृष्टी सृष्टी, सृष्टी दृष्टी, दृष्टीवाद सृष्टीवाद, सृष्टीवाद दृष्टीवाद, दृष्टी सृष्टीवाद आणि सृष्टी दृष्टीवाद. आपणच विश्व झाला आणि भेदा भेद सहजची गेला. दृष्टी किंवा आंधळ्याशी जन, किंवा महाराज म्हणतात तया त्रिभुवन अवघे खोटे. तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण, तया त्रिभुवन अवघे खोटे. जो शुद्ध नाही त्याला सगळं आपल्यासारखंच वाटतंय. आपण अंदाज घ्यायचा, हे पुढचा खोटं बोलायलाय का,
आपण कवा बी अंदाज घ्यायचा, पुढचा खोटं बोलायला का नक्कीच आपण बी खोटेच अंदाज घ्यायचा. कधी बी अकस्मात असतो अंदाज. आपल्याला त्या व्यक्तीचं ध्यान झालं की समजा त्या व्यक्तीला आपलं ध्यान होतंय. विठाला विठाला हो लोको, याचा विचार करा. ज्ञानोबारानं सुंदर ओवी दिलेली. बीजभूस एकवट उपनितार आहे घनवट, किंवा तुकाराम महाराजाचं प्रमाणे फलकट तो संसार भगवंत. संसार कसा आहे? संसार तुमच्यापैकी कोणी करीत नाही. संसार कसा आहे? होता बरोबर. मग आपल्या पुढे गेलं काम. संसार कसा? खोटा आहे, फलकट आहे. ज्याच्यामध्ये भूषे कण नाही त्याला उदाहरण दिले तिव्याचं. बीज भूस एकवटन उपनितार आहे घनवट. तेच उदाहरण ज्ञानोबारायानं हरिपाठात दिले. मंथनी नवनीता तैशे घे आनंद. ज्या वेळेस त्याचं मंथन कराल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यातलं सार कळण आणि आसार कळण. काही गोष्टीतलं सार आहे, काही गोष्टीतलं आसार आहे. ज्ञानोबारायाचा अभंग आहे शिवाजी महाराज. सार घ्यायचे आसार जाणोनी निर्धार. सार काय आणि आसार काय. काही उदाहरणं येत. तुम्हाला जर खारीक खायला दिली, खारीक काय खाणार? वरचं का आतलं? खारीक दिल्यावर वरच आणि आतलं टाकून देणार. ठरलं ना? आता आतलं टाकून द्यायचं आणि वरचं खायचं ठरलं ना? ठीक आहे. तुम्हाला बदाम द्याला, आता ठरलं का? मोल्ड. खारीक दिली तर वरचं खायचं आणि आतलं टाकून द्यायचं. बदाम दिला तर आतलं खायचं, वरचं टाकून द्यायचं. संपलं. पेढा दिला, पेढा काय म्हणले? सगळं पेढा हा सगळं खायचं. आता एक गोष्टी पहा, थोडी बारकाईने विचार केला तर अभंग थोडा बराच सुटतो. आपल्या सर्वांसमोर आंबा दिला, काय आतलं टाकायचं. लय अवघड आहे. थोडा विचार करा. मला 10-15 वर्ष लागली नुसता माचायला. आंबा खायचा. आंबा कसा खाणार? वरचं टाकून द्यायचं आणि मधलं मेल नाही बसत. हे सगळे वरचे आता सांगितलेले दृष्टांत हेच फक्त सिद्धांत. हे आंबा आहे ना, हेच सिद्धांत. आतलंही टाकून द्यायचं आणि बाहेरचंही टाकून द्यायचं आणि त्याच्याच आतलं खायचं. अहम टाकून द्यायचं आणि मी टाकून द्यायचं आणि मधलं मी ब्रह्म आहे तेच खायचं. आणि याचाच विचार करायचा आणि याला सार म्हणायचे. एखादबार तेच टाकून देतो तर अहम ममच खातो. म्हणून तो 2-2 पंक्तीला बसावं लागत आहे. काय जमलत नाही राव पहिल्या पंक्तीला. अहम टाकून द्या आणि मम टाकून द्या.
परमार्थ करा की संसार करा, मीपणा टाकून द्या आणि माझेपणा टाकून द्या. महाराजाला प्रमाण पाठ असेल समजा, मी माझेपणाचा करुणी फरार. मी टाकून द्या प्रत्येक जणांना. हा मी तुम्हाला सांगतो, हा कुठेही घातक आहे, घातक. ज्ञानोबाऱ्यानं सांगितलं, हे मजच स्तव झाले परी मी नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला. याचा विचार करा. विचार केल्याशिवाय तुम्ही तरणार नाहीत. विचार केल्याशिवाय तुम्हाला प्रपंच कळणार नाही. आणि विचार केल्याशिवाय तुम्हाला तुम्ही कोण आहेत हे कळणार नाही. कोण आहेत हे कळून घ्यायला सुद्धा विचार पाहिजे, पण विचार सोचा पाहिजे, विचार कोचा नाही पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, हा विचार करा. कोणता? सार काय, आसार काय, सत्य काय, मिथ्या काय, आणि खरं काय आणि खोटं काय. एक आपल्या पुढे उदाहरण मांडतो. खरं हे खऱ्यानं कळावा, खरं हे खऱ्यानं कळावा, आणि खोटं हे खऱ्यानं. खरं हे खऱ्यानं कळावा आणि खोटं खऱ्यानेच कळावं. हा, खोटं हे खऱ्याने कळावं. खऱ्यानं का. खोटं सुद्धा खऱ्यानंच कळतच जा की खरंच हे खोटं असं, तेव्हा ते खरंच होतंय. खरं आपल्या सर्वांना परमार्थात आल्यावर, कीर्तनात आल्यावर संसार खोटा वाटतो, संसार खोटा वाटतो आणि परमार्थ खरा वाटतो. आपलं तात्पुरतं आहे कसं, आणि कीर्तन संपल्यावर माणसाला हे खोटं वाटतं आणि ते बरं वाटतं. एक जण म्हणला, काय पडले याच्यात, आपल्या रात्रीच सांगितलं ना. ते म्हणलं, ते सांगतच असते. आपलं कसं आहे बघा, तात्पुरतं वाटतं. एका गावात एक भिक्षुक मागण्यासाठी आला. भिक्षुक मागण्यासाठी, भिक्षा मागण्यासाठी भिक्षुक दरुजात आला. आई घरात सारवण करीत होती आणि एक लहान मुलगा बाहेर अंगणात खेळत होता. त्या लहान मुलाला खेळण्यासाठी एक 5चा ठोकळ्या होता. रुपया 5 रोकडा 5 रुपये. त्या भिक्षुकाने आवाज दिला, भिक्षां देहि. आईनं आवाज ऐकेल, आईनं आवाज ऐकेल. ते ज्वारी गहू आणण्याला उशीर लागला. लेकरू बाहेर खेळत होतं. 5 रुपये. त्या भिक्षुकाची नजर त्या लेकराकडे गेली. लेकराकडे, नुसती लेकराकडेच नाही गेली, त्याची ती 5 रुपयावर नजर गेली त्या भिक्षुकाची. त्याला वाटलं ते अन्नधान्य तर याचलंय, 5 रुपये घ्यावा, पण 5 रुपये इतक्या लवकर घेता नाही याचे म्हणून तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं मला ती विकती आहे. त्या भिक्षुकानं विकती सुचवली. त्या 5 रुपयाच्या ठोकळ्यावरती पाय दिला. आई घेऊन आली ज्वारी गहू. झोळीत वाहडे. हे थांबला तिथंच. आई सारून करते, पण हे बाबा गेला नाही. 5 रुपये त्याच्यावर पाय. लेकरांना इकडं तिकडं पाहिलं, पण त्याला 5 रुपये दिसना म्हणून त्यानं आईला आवाज दिला, आई बाबाचे पायाखाली 5 रुपये दाबले.
बाबांनी पायाखाली 5 रुपये दाबले. आतून आवाज आला, दाबू दे पायाखाली, ते खोटे. काय म्हणली? खोटे. खोटेत म्हणणं आणि पाय काढणं एवढं बोलायचंय. पाय दिला काय म्हणून? खरे पाय दिला खरे म्हणून, ठीक आहे. पण पाय काढला खोटे म्हणून. तसंच आहे, पाय द्या खरं म्हणून, पण संतांनी सांगितलं खोटं म्हणून पाय उचला. तुम्ही सगळे संत सांगते तरी पाय उचले ना, म्हणून पाय तिथं अडकायलाय. याला सार म्हणतात आणि असार म्हणतात. गोष्ट कळाली आपल्याला ही खोटी आहे, तिचा त्याग करायचा. त्याग, त्यागामध्ये शांती, त्यागामध्ये शांती आहे. शांती योग्याची संपदा एवढ्याची संपदा. त्याग आणि शांती. त्यागामध्ये शांती. गीतेमध्ये तेच सांगितलं 12 वाजता, त्यागात शांती निरंतर. त्याग आहे त्याग, शांती. थोडा त्याग, शांती. पण भोगामध्ये रोग आहे. रोग. त्यागामध्ये शांती आहे, भोगामध्ये रोग. भोगा रोग जोडोनिया, भोगा रोग जोडोनिया, दिलयानेका, भोगा रोग जोडोनिया, भोगा रोग जोडोनिया, शांती त्यागात आहे. त्यागात. पण त्याग तो निरंतर असावा. त्या त्यागात शांती. नाही तर तुमच्या आमच्याकडे त्याग आहे, त्याग आहे, पण महाराजाचं प्रमाण आहे तोपर्यंत त्याग आहे.
जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी वैराग्याच्या गोष्टी त्याग नाही असं नाही. विषय दिसत नाही तोपर्यंत त्या विषयाचा त्याग, नंतर त्या विषयाचा भोग. अरे अनुकूल विषय असो की प्रतिकूल विषय असो त्याचा त्याग. हे लोकातला त्याग आणि परलोकातला त्याग. इति वैराग्य उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान शम दम. इंद्रियाचा निग्रह असावा, वैराग्य असावा, साधन चतुष्टय पूर्ण असावा आणि नंतर देव पाहावा हे प्रमाण म्हणावा. देव पाहो देव पाहून उंच ठाई उभे राहो. या 4 अनुसंध बंधाने ते याचा पूर्णतेने त्याग असावा. त्याग, घराचा त्याग. थोडा त्याग केला तर भरपूर गोष्टी आपल्याला मिळतात. पण महाराज म्हणतात त्याचा विचार करा. सार काय आसार काय याचा विचार करा. हो जन हो लोक हो, सारासार विचार. श्री संत ज्ञानोबारायण हरिपाठाच्या 3ऱ्या अभंगात तेच सांगितले. त्रिगुण निर्गुण सिद्धांत सांगितले 2. काय? निर्गुण सांगितला, निर्गुण सांगितला, सार सांगितला आणि आसार सांगितला. पण हे अभंग दम्मानं म्हणलातच कळत. एखादबार अशी गडबड होती, त्रिगुण आसार आणि निर्गुण आसार. एखादबार पुन्हा अशी गडबड होती, त्रिगुण सार आणि निर्गुण सारच. त्रिगुण हे आसारे आसार. त्रिगुण काय? अबक दुबक तिबक हे त्रिगुणाचे. 1 2 3 त्रिगुणाची बाधा. प्रकृतीत 3 गुणाची. पुन्हा तुमच्या भाषेत सांगतो, रक्त श्वेत कृष्ण 3 गुण. पुन्हा सगुण गुण माया आली कोलाटी प्रपंचाचा रविला वेळू. 3 गुण. 3 गुण येत. अबक दुबक तिबक. 1 2 3 हे 3 रंग येत. रक्त तांबडा, श्वेत पांढरा, कृष्ण काळा. हे 3 रंगाचा बाध शुद्ध सात्विक पीत. पिवळा पितांबर कैसा गगनी. या 3 रंगाचा बाध करून या रंगात मला घ्या, आयशे करी गा पांडुरंगा. शुद्ध रंग व्हावे. हे 3 गुण निघून गेले पाहिजे, म्हणजे आसार निघून गेलं पाहिजे आणि सार जवळ आलं पाहिजे. आसार निघून गेलं पाहिजे. जे फलकटे मिथ्याय खोटाय ते लवकरात लवकर निघून गेलं पाहिजे. आणि खऱ्याची प्राप्ती होण्यासाठी महाराज म्हणतात तुम्ही त्याचा विचार करा. सारासार विचार करा. उठा उठी लवकरात लवकर विचार करा त्याचा. महाराज म्हणतात लवकर जर विचार केला नाही तर
नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान विचार करीता विचार करीता वाया जाईल काळ विचार करीता लटिकेते मूळ फजितीचे विचार करता वाया जाईल का विचार जर केला तर हे सगळं वाया जाईल जन हो लवकरात लवकर विचार करा विचार हा चांगला करावा काही एक वेळेसचा करतात काही एकदाचा करतात काही एका वर्षापर्यंत करतात काही एका जन्माचा करतात पण काही अनेक जन्माचा करतात विचार करावा अन्न वस्त्र निवारा याचा विचार करणं भागी पण तात्पुरता असावा याचा लय ग्रहित विचार नसावा विचार कायमचा आहे मी कोण आहे हा विचार आहे मी हा कोण करावा विचार मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा याचा विचार करावा तोही दुसऱ्या प्रमाणात महाराजांनी सांगितलेला आहे कसा करावा क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भवसिंधू तरावया करावया विचार पार क्षणोक्षणी क्षणोक्षणी हाची करावा तरावा पार विचार विचार पार करावा तरावया विचार क्षणोक्षणा हाची हाची विचार करा क्षणोक्षणा तरावया भवसिंधू पार पार पलीकड करण्यासाठी विचार करा अलीकडचा काठ जन्म पलीकडचा काठ मृत्यू मधातला प्रवास पात्र आयुष्य हे दौडताना जरा विचार करा विचार जर केला नाही तर आयुष्य जात आहे पहा काळ स्वहिताचा घोर वहा श्री हरीच्या मग याचा विचार करा कोणता सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विचार करा सारासार महाराज या विचारानं फायदा तयाच्या चिंतने निर्जला संकट तयाच्या चिंतने निर्जला संकट निर्जला
तराल दुर्घट भव सिंधू भव सिंधू भव सिंधू तयाच्या चिंतने निरसला संकट तयाच्या चिंतने निरसला संकट निर्शेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू कशाने तयाच्या चिंतने कोणाच्या चिंतने नामाच्या चिंतने पण विचार करा साराचा आसाराचा तर तराल दुर्घट भव सिंधू भव नाही भव सिंधू तराल कारण सगळ्यात अवघड नदी ती बाकीच्या गंगेतून नदीतून तरुण जाता येतं पण त्याच नदीतून तरुण जाता येत नाही ती नदी जरा वेगळी सांगितलेली तिचं नाव आहे भव नदी भव नदीचं पाणी रे मोठ्या भल्या 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 पाहुणारांना हसलून पडित उलथोनी पाडित भले भले म्हणजे कोण भले शब्द दिलाय पण त्याच्यात आपली कोणती यादी नाही भले भले रावणासारखे भले आपलं त्याच्यात नावच नाही यांना सुद्धा तिथे तरुण जाता नाही आलं पण त्यांनी तो भोपळा बांधला सांगड बांधली म्हणून त्यांना तरुण जाता आलं ती सांगड त्यांनी ती बांधली नामाची म्हणून त्यांना तरुण जाता आलं अशी ही भव नदी महाराज म्हणतात तिथे त्या डोहामध्ये काही मासे येतात काही त्या डोहामध्ये मगर येतात मगर काही सुसर येतात अविद्येचा पूर गाड्या वेगी वसरेन कल्पनेचा पूर गड्या वेगी वसरेना कल्पनेचा पूर गड्या वेगी वसरेना कल्पना तरीची मिठी सोडिता सुदेना कल्पना तरीची मिठी सोडिता सुदेना उलट उलट माघर गड्या रघुवत खाती उलट उलट माघर गया ही रघुवत खाती भरला मायचा लोटा महोनिया दासी भरला मायचा लोटा महोनिया दासी अविद्येचा पूर गाड्या अविद्येचा पूर हे पूर एखांबार उसरत आलेला पाण्याचा पूर वसरतून वाहण्यात येतात पण अविद्येचा पूर आला तर तो वसरत नाही जरा दुसऱ्या प्रमाणे तसा वेळ संपला पण सांगतोय काय म्हणतो
ठाव पुशिले बुड पुशिले वस वशिले देव ठाव पुसला पाहिजे आणि बूड पुसलं पाहिजे. ठाव अहंकार पुसला पाहिजे. बूड अविद्या. सगळ्या कार्याला उपादान कारण ही अविद्या आहे मूळ. म्हणून ती अविद्येचा पूर महाराज ओसरे ना. कल्पनाची मिठी सोडिता सुटे ना. ही माया नदीतून तरुण जाण्यासाठी म्हणून महाराज म्हणतात विचार करा. नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट. केवढंही संकट महाराज म्हणतात निरसन होतं. तिसऱ्या चरणात जन्मोनिया कुळे वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी. उत्तम कुळामध्ये पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे रस. असा एखादा जन्म घेतो उत्तम कुळात. जसा छत्रपती शिवाजी महाराज जन्म घेतला. कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेनं त्या छत्रपतीच्या हातात तलवार दिली. तलवार दिली. बऱ्याच दिवसापासून ती तलवार दिली ती रक्षण करण्यासाठी. पण काही काळानंतर काही वेद्य तयार होतात. वेद्य तशी तीच शिवभान तलवार आमच्या या मनोज पाटलाच्या हातात दिली. आणि तीच तलवार सगळीकडे फिरत आहे. एवढंच करा त्यांच्या हातात तलवार आहे. आपण सगळेजण सावध रीतीने फक्त ढाल म्हणून राहा. आता कसं आहे तुका म्हणे नाही चालत तातडी आणि प्राप्त कळी घाडी आल्या विन. आता ती घडी आली. आता ती घडी आली म्हणजे वेळ आली. वेळ आली म्हणजे कोणती वेळ आली. बरवी ही वेळ सापडली संधी. आता फार मोठी वेळ आली. आता या वेळेला घरी झोपू नका. घरी झोपू नका. सर्वजण उठा. सावध व्हा. ही वेळ आहे आणि या वेळेची संधी नक्कीच मिळणार. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. तुमचं आमचं सर्वांचं मनोरथ नारायण पूर्ण करणारे तेच आमच्या जरांगे पाटलाने संकल्प केला. मनात आलं की सर्व आपल्याला प्राप्त व्हावा मिळावा यासाठी रात्रंदिवस अहर्निशी आहे ना प्रमाणात आपल्या अहर्निशी. जन्मोनिया कुळे वाचे स्मरे राम. एखादा पुत्र असा जन्मतो भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ और ऐसा पुत्र पैदा हुआ प्रभु पसारे हाथ. काय निर्माण झाला व्याधा. तुम्हाला आम्हाला त्यांच्या पाठीशी राहण्याची गरज आहे. आणि पाठीवर राहण्याच्या नंतर काय प्राप्त होणार. हा हो एखादबार काय म्हणतात लोक एकटा काय करील. काय म्हणते बैठकीतल्या गप्पा आपली. एकटा काय करीन. अरे एकट्यानं 14 तारखेला काय केलं नाही. अहो ऐकण्यात नव्हता पाहण्यात नव्हता. एवढा समाज तिथं. एकटा माणूस काय करीत नाही तुम्हाला सांगा. आणि सगळं कसं आहे आले देवाजीच्या मनात. हा आता ते कुठं वनात हिंडला काटा मोडणार नाही. कारण देवानं हातात घेतलंय. देवानं हातात घेतल्यावर संतानं हातात घेतल्यावर फेकून दिलं तर अरे वरून टाकलं होतं. हत्तीच्या पायानं तोडवलं होतं. कोणाला वैभव महाराज हत्तीच्या पायानं. कशाला हत्ती म्हणते. हत्तीच्या पायानं तोडवलं तर काही नव्हतं झालं. त्याचं कारण आहे भागवत महाराज हत्तीनं तोडवलं होतं तर काही नव्हतं झालं. अव ज्याच्या सगळं हत्ती त्याला काय करीन हत्ती. अव सगळी सत्ता ज्याच्या हातात आहे त्याला हत्तीनं तोडवलं काय आणि सिंहानं तोडवलं काय.
काहीच होणार नाही अशी त्या पाटलांची सगळीकडे ख्याती झालेली आहे. सर्वांना नम्रतेची विनंती, आपण सर्वजण उपोषण चालू. तरुण बांधवांनो, हे त्याग आमच्यापेक्षा बी श्रेष्ठ आहे. त्याग हे त्याग आहे आणि त्या त्यागाचंच प्रतीक आहे. सगळेजण जवळ येत. हा, थोड्याही गोष्टीचा विचार नाही तवा देवाने विचार केला. आपला देव विचार का करत नाही? आपला सगळा विचारच आहे. हा, नाही तर काही दिलं असतं. अहो, आमच्या तुकाराम महाराजाला देव प्रसन्न झाले, काही मागा म्हणले तर नको म्हणले. तशातली ही बहादुरकी आहे, त्याग आहे आणि त्या त्यागाचं फळ आहे. 3 गोष्टी आहेत. वेळ झाला का? 3 गोष्टी येतात: ज्ञान, वैराग्य आणि भक्ती. भक्ती हे मूळ आहे, ज्ञान हे फळ आहे, ज्ञान हे फूल आहे आणि वैराग्य हे फळ आहे. म्हणून भक्ती आहे भक्ती. आणि त्या भक्तीच्या अहोरात्र नामचिंतनाने तुमच्यावर आमच्यावर आलेलं संकट महाराज म्हणतात ते सगळं निरसन होईल. नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्ने. म्हणून त्याचा तुम्ही अहोरात्र विचार करा. त्याचा विचार केल्याच्या नंतर महाराज म्हणतात तरतील दोषी किंवा जळतील राशी पातकाच्या, पण त्याचा विचार करा. सारासार विचार करा उठा उठी. नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्शेल संकट. कराल दुर्घट भव सिंधू. ज्ञानेश्वर